जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये. तर आपण आहे क्राबी या ठिकाणी, थायलंड. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 7 आयलंड ट्रिप आणि त्यासाठी आपण निघालो आहोत आणि पिकअपसाठी व्हॅन येत आहे आणि आपण आहे ग्रीन व्ह्यू विलेज रिसॉर्ट क्राबी. यस, पिकअप व्हॅन येत आहे. पिकअप आलेला आहे 7 आयलंड टूरसाठी. दिस इज द पिकअप व्ह्यू. आला हो. ठीक आहे ना. तर ही 7 आयलंड ॲक्टिव्हिटी आपण ऑफलाईन बुक केली होती, जे मार्केटला काउंटर्स आहेत तिकडून आपण बुक केली होती आणि याची कॉस्ट होती जवळपास 1000 थाई बात. यामध्ये मोस्टली इन्क्लूड आहे तो म्हणजे आपला हॉटेल पिकअप ड्रॉप, तसंच स्नॉर्कलिंग गिअर्स अँड इंग्लिश स्पीकिंग टूर गाईड आणि त्याच्यासोबत आपल्याला लंच पण इन्क्लुडेड आहे. आणि आता ही शेअरिंग व्हॅन आपल्याला घेऊन जाईल जिथून आपली मेन ॲक्टिव्हिटी स्टार्ट होईल. जिथे आपल्याला थोडं ब्रीफिंग होईल की आपण या आयलंड या ट्रिपमध्ये काय बघणार आहोत आणि तिथून आपली ट्रिपनी स्टार्ट होईल. तर हा आहे आपला ॲक्टिव्हिटीचा स्टार्टिंग पॉईंट आणि आपले गाईड. आपल्याला बघूया काय सांगतात. To do the 7 Island Sunset Program. Today you're traveling with my company named Krabi at Sea Tour about the trip of this, but not too big wave, not too bad, not too good, middle. Okay. Today we go by the bigger boat, more bigger boat, speed boat. येस, तर आता आपण रेडी आहे आपल्या 7 आयलंड ॲक्टिव्हिटी आणि आपण निघालो आपल्या बोटकडे. तर आज आपण जाणार स्पीड बोटनी आणि आपल्याला जवळपास पहिल्या आयलंडवरती जायला 15-20 मिनिट लागतील. तर ह्या ज्या तुम्ही बघत आहे ह्या आहेत लॉंगटेल बोट. या की स्पीड बोटला कम्पेअर केलं तर थोड्याशा स्लो असतात आणि याची सिटिंग कॅपॅसिटी ऑलमोस्ट 10 ते 15 लोक जाऊ शकतात. आणि ही आहे आपली स्पीड बोट आणि यामधून आराममध्ये 30 लोक ट्रॅव्हल करू शकतात. तर आपण आता पोहोचलो आपल्या पहिल्या आयलंडवरतीच म्हणजे नागपूर बीचवरती. तर ह्या एक हिस्टॉरिकल गुहा आहेत ज्या की इथले स्थानिक लोक प्रिन्सेस देवीची पूजा करण्यासाठी यूज करतात. आणि हा आहे दुसरा आणि अतिशय सुंदर असा रेले बीच. ही आहे फ्रानांग गुहा, जिथे स्थानिक लोक समुद्र देवतेची पूजा करतात आणि या ठिकाणाला धार्मिक तसेच सांस्कृतिक थायलंडमध्ये खूप महत्त्व आहे. हा आहे आपला नेक्स्ट आयलंड म्हणजे स्टप आयलंड. इथली खास गोष्ट म्हणजे समुद्रात तयार होणारा रस्ता. हा नैसर्गिक वाळूचा रस्ता आहे जो की 2 बेटांना जोडतो आणि इथलं पाणी इतकं स्वच्छ आहे की ते स्नॉर्कलिंग पण करतात. आणि हा नेक्स्ट आहे हा चिकन आयलंड. आता इथं आपण थोडं स्नॉर्कलिंगची मजा घेऊया.
नेक्स्ट आहे हा फोर्ड आयलंड, जिथे आपण लंच करणार आहोत, तसेच इथूनच सनसेट एन्जॉय करणार आहोत. आणि हा बीचवरती म्हणजे जिथे बॉलिवूडचा मूवी कहू ना प्यारेचं पण शूट झालं होतं.